नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे या विषयातील काही महत्त्वपूर्ण व रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत. भारताचा जगामध्ये रेल्वे नेटवर्कमध्ये 4वा क्रमांक आहे. पूर्ण भारतामध्ये दररोज 2,30,00,000 एवढ्या लोकांची रेल्वेमध्ये ये-जा होत असते. तसेच भारतामध्ये रोज 19,000 रेल्वे चालतात. भारतामध्ये एकूण 50,00,000 लोक एका वेळेस रेल्वेमध्ये बसतात. म्हणजे सिंगापूर आणि फिनलंडची लोकसंख्या आपल्या पूर्ण रेल्वेमध्ये सामावली जाईल. दर वर्षाला 421 अब्ज लोकांची ने-आण होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एक रेल्वे चालते. तिचे नाव आहे समझौता एक्सप्रेस. तसेच भारत व बांगलादेश या दरम्यान मैत्री एक्सप्रेस चालते. सर्वात जास्त लांब प्रवास करणारी रेल्वे विवेक एक्सप्रेस ही आहे. आसाममधील दिब्रुगढ ते तमिळनाडूतील कन्याकुमारी हे अंतर 4,273 किलोमीटर इतके आहे व हे अंतर पार करण्यास हिला 75 तास लागतात. भारतामध्ये नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग हे एक प्रकारचे असे क्रॉसिंग आहे जे चारही दिशेने रेल्वे धावतात. भारतातील पहिली डबल डेकर अहमदाबाद मुंबई सेंट्रल डबल डेकर अहमदाबाद. सर्वात लांब नाव असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे वेंकटनरसिंहराज वेरीपीटा. हे आंध्र व तमिळनाडू या राज्याच्या बॉर्डरवर आहे. तसेच सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन हे ओडिशा राज्यात आहे आणि त्याचे नाव आहे ईब. वल्लारपदम ब्रिज हा पूल भारतामध्ये सर्वात लांब म्हणजे 4 किलोमीटर 62 किमी रेल्वे मार्ग पूल आहे. हा केरळ राज्यात आहे. पंजाब रेल्वे बोगदा हा जम्मू व काश्मीरमधील जम्मूतील बारामतीला ते काझीगुंड बनिहाल या शहरांना जोडला जातो. त्याचे अंतर 11 किलोमीटर 215 इतके आहे. हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे तर आशिया खंडातील 4था नंबर लांबीचा रेल्वे बोगदा आहे. भारतातील शताब्दी एक्सप्रेस ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. ताशी 150 किमी चालते. तसेच ताशी 10 किमी वेगाने म्हणजे सर्वात हळू चालणारी ट्रेन म्हणजे मेट्टुपालयम उटी नीलगिरी पॅसेंजर ट्रेन आहे. ही एकूण 46 किमी या प्रवास करते. 3 किमी चालणारी सर्वात लहान रेल्वे मार्ग हा नागपूर ते अंजनी या दरम्यान आहे. हावडा ते आसा या मार्गातील गाड्यांना सर्वात जास्त 115 स्टेशन आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि बेलापूर ही रेल्वे स्टेशन एकाच ठिकाणी आहेत. फक्त रेल्वे लाईनच्या विरुद्ध बाजूस आहे. 1986 मध्ये भारतातील येथे सर्वप्रथम कॉम्प्युटरवर आरक्षण या चार्ट तयार करण्यात आला. हे रेल्वे स्टेशन 2 राज्यात विभागले आहे, महाराष्ट्र व गुजरात. भारतीय रेल्वे 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ट्रेनमध्ये शौचालयाची सोय करण्यात आली. भारतातील रेल्वेचा पहिला कारखाना 8 फेब्रुवारी 1862 मध्ये बिहार येथे जमालपूरमधील मुंगेर जिल्ह्यात आहे. भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म हब रेल्वे स्टेशन आहे. लांबी 1507 मीटर आहे. 2000 मध्ये ममता बॅनर्जी ही पहिली भारतीय रेल्वे मंत्री होती. गतिमान एक्सप्रेस ही सर्वात फास्ट ट्रेन आहे. ताशी 160 किमी नवी दिल्ली ते आग्रा किलोमीटर पार करते.